मंडळी, शेअर मार्केटविषयी अनेक गैरसमज आजही लोकांच्या मनात आहेत. उदाहरणार्थ, शेअर मार्केटमध्ये हमखास पैसे बुडतात. शेअर मार्केट हा एक प्रकारचा जुगार आहे. शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला फायदा करून दिला जातो आणि मग तुम्हाला ठरवून बुडवलं जातं वगैरे वगैरे. तसंच काही पॉझिटिव्ह गैरसमजसुद्धा आहेत. उदाहरणार्थ, ट्रेडिंगमधून रोज 1,000 रुपये कमावता येतात. इंट्राडे ट्रेडिंग करा आणि रोज 1,000 रुपये कमवा आणि जग फिरून या, इत्यादी इत्यादी. पण मंडळी, हे शब्दशः गैरसमज आहेत. कारण शेअर मार्केट हा एक तर जुगार नाही, हा एक पद्धतशीरपणे पैसे कमावण्याचा मार्ग आहे. शेअर मार्केटमध्ये अनलिमिटेड पैसा आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला त्याची चांगल्या प्रकारे माहिती असायला हवी आणि ही माहिती तुम्ही मिळवली की तुमच्यासुद्धा हे लक्षात येईल की शेअर मार्केट हा जुगार नक्की नाही. पण मग शेअर मार्केटमध्ये लोकांचे पैसे बुडतात का? मंडळी, शेअर मार्केटमध्ये पैसे बुडण्याची किंवा नुकसान होण्याची काही कारणं आहेत जी आज आपण बघणार आहोत. त्यातलं पहिलं कारण आहे शेअर मार्केटविषयी लोकांमध्ये असलेलं अज्ञान. अनेकांना असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये फक्त डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट सुरू केलं की आपण शेअर्स खरेदी करायला आणि पैसे कमवायला मोकळे. कारण अनेक जण डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट कुणाच्या तरी सांगण्यावरून सुरू करतात. मग त्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून शेअर्ससुद्धा खरेदी करतात. त्यांना त्याचा फायदाही होतो, पण नंतर ती व्यक्ती एकतर टिप्स देणं बंद करते किंवा गुंतवणूकदार स्वतःच शेअर्स खरेदी करायला सुरुवात करतात आणि जर त्यांना नुकसान झालं तर मग हेच गुंतवणूकदार शेअर मार्केट जुगार आहे असं इतरांना सांगतात. त्यामुळेच एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल की शेअर खरेदी करताना कंपनीचं जे विश्लेषण करावं लागतं ते अतिशय महत्त्वाचं असतं. त्याशिवाय शेअर्स खरेदी करणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे कुठल्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याआधी त्या कंपनीचा पूर्ण अभ्यास करून मगच शेअर्स खरेदी करायचे की नाही ते ठरवा. दुसरं कारण आहे इंट्राडे ट्रेडिंग. खरं म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग हे नुकसान होण्याचं कारण नसून इंट्राडे ट्रेडिंग करण्याची वेळ चुकते हे खरं कारण आहे. मंडळी, याबाबतीत काय होतं की अनेक नवीन गुंतवणूकदार, खास करून तरुण वर्ग जेव्हा शेअर मार्केटमध्ये एंट्री करतो तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रकारे हे बिंबवलं जातं की इंट्राडे ट्रेडिंगमधून रोज 1,000 ते 2,000 रुपये हमखास मिळवा. अशा गुंतवणूकदारांचं एक तर तरुण वय असतं, त्यामुळे त्यांना फारसा अनुभव नसतो. त्यातून पैसे कमवायची खूप घाई झालेली असते आणि त्यामुळेच हे गुंतवणूकदार अशा भूलथापांना बळी पडतात आणि इंट्राडे ट्रेडिंग लगेचच सुरू करतात. पण अनुभव नसल्यामुळे त्यांना जेव्हा नुकसान होतं तेव्हा काय करायचं हे त्यांना कळत नाही आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी ते अजून पैसे लावत जातात आणि मग सुरू होतो जुगार, जो त्यांचं खरोखरच खूप मोठं नुकसान करतो. स्वतः सेबीसुद्धा सगळ्यांना हेच सांगतं की शक्यतो भरपूर अनुभव असल्याशिवाय इंट्राडे ट्रेडिंग करू नका, त्यामुळे तुमचं नुकसानच होऊ शकतं. म्हणूनच किमान नवीन गुंतवणूकदारांनी तरी सुरुवात SIPने करावी, ज्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीला सुरक्षितता मिळेल आणि नुकसानसुद्धा टळेल. तिसरं कारण आहे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक. मंडळी, इंट्राडे ट्रेडिंगसारखंच पेनी स्टॉक्सचं खास करून नवीन गुंतवणूकदारांना खूप आकर्षण असतं. किंबहुना इंट्राडे ट्रेडिंगसारखंच पेनी स्टॉकच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या मनात आकर्षण निर्माण केलेलं असतं. तसंच हे शेअर्स एक तर खूप कमी किमतीत मिळतात, त्यामुळे जास्त प्रमाणात घेता येतात. त्यामुळे नवीन गुंतवणूकदार अशा पेनी स्टॉकमध्ये आपले सगळे पैसे लावतात आणि जर त्या शेअरची किंमत वाढली तर ठीक, नाही तर नुकसान हे ठरलेलंच असतं. त्यामुळे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करूच नये. त्यापेक्षा चांगल्या कंपनीचे शेअर्स कमी मिळाले तरी घ्यावेत, ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. हे फायदे काय काय प्रकारचे आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर यासंबंधी आम्ही एक व्हिडिओ आधीच तयार करून ठेवला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ संपला की बघू शकता. तसंच आत्ता आय बटनमध्ये सुद्धा त्याच व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तिचा वापरसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी नंतर करू शकता. नुकसान होण्याचं चौथं कारण आहे दुसऱ्यांच्या सल्ल्याने शेअर्स खरेदी करणे. मंडळी, अनेकदा असं दिसून येतं की नवीन किंवा जुने गुंतवणूकदारसुद्धा दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यावरून शेअर्स खरेदी करतात. या सल्लागारांमध्ये टिप्स देणारे चॅनेल्स, ब्रोकर्स आणि न्यूज चॅनेल यांचा सुद्धा समावेश होतो. आता या बाबतीत दरवेळी नुकसानच होतं असं नाही, पण अनेकदा अशा सल्लागारांच्या माध्यमातून काही कंपन्या मुद्दाम त्यांचं नाव सुचवतात. तसंच त्याचं त्या सल्लागारांना संबंधित कंपनीकडून कमिशनसुद्धा मिळतं. पण अनेकदा इथंही आपल्या पदरी निराशाच येते, कारण हे सल्लागार जेव्हा या टिप्स देतात त्याआधी मोठमोठ्या कंपन्या ते शेअर्स खरेदी करतात आणि त्या कंपनीच्या शेअर्सचा भाव हळूहळू वाढायला सुरुवात होते. आपल्याला वाटतं की हा शेअर खरोखरच तेजीत आहे, पण आपण जेव्हा तो शेअर खरेदी करायला जातो तेव्हा त्या कंपनीचं टार्गेट आधीच पूर्ण झालेलं असतं आणि आता वेळ असते ती त्या शेअर्सच्या विक्रीची. अशावेळी मोठमोठ्या संस्था ज्यांनी आधीच ते शेअर्स विकत घेतलेले असतात त्यांना एकच कॉल मिळतो
आणि ते शेअर्स धडाधड विकायला सुरुवात करतात आणि शेअरचा भावसुद्धा कोसळायला सुरुवात होते आणि इथेच आपण अडकून बसतो। त्यामुळे अशा प्रकारच्या ट्रॅपमध्ये कृपया फसू नका। कुठलाही शेअर घेण्याआधी त्या कंपनीचा पूर्ण अभ्यास करा आणि मगच त्यांची खरेदी करा। पाचवं कारण आहे एकाच कंपनीचे शेअर्स खरेदी करणे। मंडळी, ही चूकसुद्धा अनेक जण करतात की एकाच कंपनीच्या किंवा एकाच सेक्टरमध्ये आपले सगळे पैसे गुंतवतात। सेक्टर म्हणजे एकाच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचा समूह, उदाहरणार्थ IT सेक्टर किंवा ऑटो सेक्टर, सिमेंट सेक्टर इत्यादी। तर अशा प्रकारे एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये किंवा एकाच सेक्टरमध्ये सगळे पैसे गुंतवले आणि काही कारणांनी तो सेक्टर किंवा ती कंपनी अडचणीत आली तर त्या शेअर्सचे भाव कोसळतात आणि आपली गुंतवणूक नुकसानीत जाते। अशा वेळी आपल्याला एकतर ते शेअर्स पुन्हा तेजीत येण्याची वाट बघावी लागते किंवा अचानक पैशाची गरज भासली तर कमी किमतीत शेअर्स विकावे लागतात आणि त्यामुळे निश्चितच नुकसान होतं। त्यामुळे जेव्हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कराल तेव्हा एकाच कंपनीमध्ये किंवा एकाच सेक्टरमध्ये आपले सगळे पैसे गुंतवू नका, तर वेगवेगळ्या सेक्टरमधील चांगल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवा। म्हणजे एखादा सेक्टर किंवा एखादी कंपनी जर नुकसानीत गेली तर तुमचं नुकसान इतर सेक्टर किंवा इतर कंपन्यांमधली गुंतवणूक भरून काढेल। तर मंडळी, ही होती काही कारणं जी नवीन गुंतवणूकदारांना नुकसानीस कारणीभूत ठरतात। या गोष्टी करणं तुम्ही टाळलं तर तुमची शेअर मार्केटमधली एंट्री निश्चितपणे चांगली आणि फायदेशीरच होईल। तर मंडळी, आज इथंच थांबूया। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा। धन्यवाद।